आडगाव परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारे शिवमहापुराण कथेत भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे। भगवान शिवाच्या चरित्राशी निगडीत विविध अध्यायांचे सविस्तर मार्गदर्शन करताना कथाकथनकारांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली आहे। आयोजन स्थळी दररोज महाप्रसाद, भजन, कीर्तन यांचेही आयोजन केले असून सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळा कथेमधील उपदेश, शिवतत्वज्ञान, देवदानव संघर्ष, पर्वतराज हिमालय यांच्याशी संबंधित प्रसंग यांचे सविस्तर वर्णन भाविक ऐकू शकत आहेत। या कथेला विविध सामाजिक, धार्मिक संस्था तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। तसेच वर्षभरात रवींद्र जाधव आणि कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। महिलांसाठी देखील विविध योजनेचा वापर करण्यात येतो व स्वयंरोजगाराला चालना देण्यात येते। कविता जाधव आयोजकांनी सर्व श्रद्धाळूंनी उपस्थित राहून शिवकृपा लाभण्याचे आवाहन केले। या शिवमहापुराण कथेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित झाले व मनोबल वाढविले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत आडगाव परिसरामध्ये। तर येथे शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजक आहे श्री रवींद्र जाधव सर आणि त्यांच्या मिसेस कविता रवींद्र जाधव मॅडम, प्रभाग क्रमांक 2 मधून। तर आपण जाणून घेऊया की हे शिवमहापुराण कथेचे सविस्तर विस्तार ते कशा प्रकारे करत आहेत आणि गेल्या कालपासून हे जे महापुराणचे कथेचे आयोजन त्यांनी केलेलं आहे तर ते इथून पुढे 5 दिवस कशा प्रकारे राबवणार आहेत। नमस्कार, मी कविता रवींद्र जाधव। आडगाव परिसरातील कालपासून आम्ही महाशिवपुराण कथेचं आयोजन केलेले आहे। तरी सर्व आडगाव परिसरातील नागरिकांनी या कथेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। गेल्या आज दुसरा दिवस आहे कथेचा, तर भरपूर महिलांनी उपस्थिती लावलेली आहे। तसेच 3 दिवस आहे अजून, तर सर्वांनी उपस्थिती लावा ही नम्र विनंती। आणि गेल्या गुरुवारपासून आपला महाप्रसाद चालू होणार आहे। गुरुवारी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। तर गेल्या मागील वर्षापासून कविताताईंनी गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो यांना आरतीचा मान देखील मिळालेला आहे आणि महिलांसाठी त्या कोणकोणत्या योजना राबवत आहे याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। गेल्या खूप वर्षापासून आम्ही महिलांसाठी खूप कार्यक्रम राबवत आलेला आहेत। महिला बचत गट म्हणा, परत गणपती उत्सवामध्ये महिलांसाठी खूप खेळ आयोजित केलेले होते। परत आता खेळ पैठणीचा तो कार्यक्रम खूप आम्ही आता राबवलेला होता। त्यांच्यासाठी पैठण्या वाटप केलेले होते। भरपूर कार्यक्रम राबवले होते महिलांसाठी, लाडक्या भरलेले होते आणि करीत राहू असे कार्यक्रम महिलांसाठी। नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे रवींद्र जाधव यांच्या पावलावर पाऊल ठेवून ताई देखील सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, तसेच सांस्कृतिक कार्य असो आणि अनेक कार्य करत आलेले आहे आणि इथून पुढेही देखील ते असेच कार्य करत राहतील यात काही शंका नाही। तर आलेल्या सर्व भाविकांनी इथला लाभ घ्यावा व कथेचे जे आयोजन केलेले आहे त्याचा देखील लाभ घ्यावा अशी विनंती ताईंनी केलेली आहे। त्याबद्दल ताईंचे आभार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।